नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कोबीची भाजी ही रेसिपी दाखवत आहे. तर चला आपण आता एक गट्टा कोबीचा मी घेतलेला आहे. तर स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. आता हा बारीक कट करून घेऊया कोबी आपण. तर अशा प्रकारे मी आता हा कोबी बारीक कट करून घेतलेला आहे. कोबी हा नेहमी गट्टाच धुवून घ्यायचा. कोबी चिरल्यानंतर कधीही धुवून घ्यायचा नाही, कारण त्याचे मग सर्व जीवनसत्व निघून जातात. त्यामुळं कोबी हा पूर्ण धुवून घ्यायचा आणि स्वच्छ कोरडा करून घ्यायचा. आणि कोबीच्या वरची जी पानं असतात ते 2-3 पानं काढून टाकायची सुरुवातीची, आणि नंतर मग कोबी आपण हा कट करून घ्यायचा सुरुवातीची. कारण कोबी हा व्यवस्थित पाहूनच चिरायचा, कारण कधी कधी कोबीमध्ये अळ्या पण निघतात. त्यामुळे वरचे पानं काढून पाहिजे अगोदर, कोबी किडका आहे का नाही, नंतर तो कोबी आपण चिरून घ्यायचा. आता अशा प्रकारे मी आता हा कोबी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे. आता ह्या कोबीच्या भाजीमध्ये मी काय काय टाकणार आहे आता हे तुम्ही पुढे बघा. आता आपण त्या कोबीच्या भाजीमध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे. त्यामध्ये आपण कढीपत्ता कोथिंबीर टाकणार आहे. आता मी कोथिंबीर आणि कढीपत्ता हे बारीक कट करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? तर जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण हा चिरलेला कोबी घेतलेला आहे. आता हे कोबी आपण मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्या कोबीला आपण खाली असतानाच त्याला सर्व मसाले लावून घ्यायचे. आता त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत. तर त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकणार आहोत. कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर थोडंसं हळद टाकून घ्यायची, आणि आता आपण त्यात हळद टाकून घेतली आहे. आता थोडासा हिंग टाकायचा. आणि नंतर आपण त्याला व्यवस्थित असं ते मसाले त्या चिरलेल्या कोबीला लावून घ्यायचे. असे व्यवस्थित आपले खाली असताना आपल्याला हे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं बाजूला. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवला आहे. त्या पॅनमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. आता फोडणीमध्ये मी थोडं जिरे आणि थोडी मोहरी टाकलेली आहे. आता जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊ आणि कढीपत्ता टाकूया. आता त्यामध्ये हळद आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता चला, आता आपण त्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून घेऊ. आपण जे मसाला लावून कोबी ठेवला आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता मी त्यामध्ये हळद टाकली आहे. आता कोबी टाकून आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया. आता बघा मैत्रिणींनो, आपलं आता हलवून झालं आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत व्यवस्थित हलवून त्याच्यावर आता झाकण ठेवूया. सुरुवातीला आपण ही प्रोसेस करताना गॅस हा मोठा ठेवायचा आहे. जोपर्यंत फोडणी टाकली, कोबी टाकून हलवून घेईपर्यंत गॅस फुल ठेवायचा. नंतर गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण 2-3 मिनटं कोबी शिजवून घेऊया. कोबीची भाजी लवकर शिजते. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता ही आपली कोबीची भाजी रेडी झाली आहे. मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.